नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचन मध्ये। सर्वात आधी तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आपल्या नवीन वर्षातला पहिला रेसिपी व्लॉग आहे, म्हणजे काहीतरी गोड झालंच पाहिजे म्हणून शेवयांची खीर बनवली आहे। आजकाल इंटरनेटवरती खूप इझी प्रोसेसेस येतात ज्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क खूप वापरलं जातं, ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं। ही रेसिपीमध्ये आपण कंडेन्स मिल्कच्या ऐवजी A2 गाईचं दूध वापरलेलं आहे, म्हणजे जे फुल फॅट मिल्क असतं ते वापरलेलं आहे। आणि काही डिफिकल्ट रेसिपी नाहीये, खूप सोपी आहे, नक्की ट्राय करा। आम्हाला सांगा कशी वाटली। आणि नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज 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 सबस्क्राईब करा। अजून काही तुम्हाला रेसिपी व्लॉग्स बघायला आवडतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम बद्रीनाथ चविनाथ। इथे मी कढई तापत ठेवली आहे आणि आता आपण थोडंसं याच्यामध्ये तूप घालूया, हलकसं, जास्त नाही। तूप थोडं वितळू दे आपलं। याच्यामध्ये मी इथे काजूचे तुकडे करून घेतले, ते मी थोडे फ्राय करून घेते। तुम्हाला अजून जर काही आवडत असतील ड्रायफ्रुट्स, जसं पिस्ता आहे, बदाम आहे, मनुके आहेत, ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता। ह्याला आपण थोडंसं फक्त थोडं लाल होईपर्यंत, गरम होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेऊया। इथे काजू आपले लाल होईपर्यंत मी भाजले। इथे परत मी थोडंसं तूप ठेवलंय आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी या शेवया टाकते आणि ह्या पण एक छान अशा ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला मस्त भाजून घेऊया। शेवयांनी हळूहळू कलर बदलायला सुरुवात केली आहे। सगळा एकसारखा कलर आला की मग याच्यामध्ये आपण आपलं दूध टाकूया। इथे शेवयांनी छान असा कलर बदलला आहे, मस्त असे ब्राऊन झाले आहेत खरपूस। आता याच्यामध्ये आपण दूध टाकूया। मी जवळजवळ एक अर्धा लिटर दूध सध्या टाकलंय। आपण बघूया किती दूध लागतंय। एक कप शेवयांना एक लिटर दूध बस होतं। हे आपण त्याच्यापेक्षा कमी घेतलंय, पण ह्याला एक छान उकळी येऊ दे, मग आपण जर अजून दुधाची गरज लागेल तर अजून आपण दूध ॲड करूया याच्यात। दुधाला हळूहळू उकळी यायला सुरुवात झाली आहे। आणि इथे एक गोष्ट मी ॲड करते, ते म्हणजे की हे मी एक फुल फॅट मिल्क यूज केलं आहे, जे A2 किंवा गाईचं जे दूध येते, A2 गाईचं दूध किंवा तुम्ही म्हशीचं दूधही घेऊ शकता, ते मी ॲड केलं आहे। म्हणजे कसं की आपण ह्याला उकळलं की दुधाची साय छान येईल आणि मस्त एकदम क्रीमी होईल आपली खीर। इथे आता दूध उकळायच्या आधी मी ह्याच्यामध्ये आपण भाजलेले काजू टाकते आणि एक उकळी येऊ दे। छान आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी झाली की मग आपण ह्याच्यामध्ये साखर टाकूया। इथे दुधाला छान उकळी आली आहे, याच्यामध्ये आता आपण अंदाजाने साखर टाकूया। इथे आपण साखर टाकली आहे। साखर जोपर्यंत विरघळेल तोपर्यंत इथे आपण वेलचीची पूड टाकूया। आणि आपल्याला जशी हवी तशी थोडी जाडसर कन्सिस्टन्सी हवी तर ती कन्सिस्टन्सी होईपर्यंत दूध उकळून घेऊया, किंवा जर पातळच हवी असेल तर असंच ठेवू, किंवा अजून थोडं दूध तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही तेही करू शकता। मी याला अजून थोडं उकळवणार आहे आणि छान अशी दाटसर कन्सिस्टन्सी होऊ दे त्याची, आणि मग आपण गॅस बंद करून थंड करून घेऊ।
इथे मला जशी खिरीची कन्सिस्टन्सी हवी तशी कन्सिस्टन्सी झाली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि आपण ह्याला आता सर्व करूया.